एकनाथ खडसे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तेही आपण पाहूया। मी आता प्रतिक्रिया देणं पूर्णपणे योग्य होणार नाही जोपर्यंत हा तपास पूर्ण होत नाही। तपास आहे, त्याच्यामध्ये काही बाबी अजून समोर यायला लागलेल्या आहे, पण मुळामध्ये मला वारंवार हा प्रश्न पडतोय की पोलीस यंत्रणेकडनं वारंवार असे व्हिडिओ प्रकाशित कसे केले जातात। अल्कोहोलचा रिपोर्ट तुमच्यापर्यंत येतो आणि ड्रग्जचा रिपोर्ट तुमच्याकडे येतो, काही काळाबेरा तर नाही ना? तसं फेरफार याच्यामध्ये होऊ शकते असा संशय तुम्हाला? यस, मला संशय आहे। एकंदरीत सर्व प्रकरण पाहताना मला सारच संशय वाटतो या संदर्भामध्ये। मी भाष्य याच्यासाठी करत नाही की उद्या कोर्टामध्ये आमचे वकील सगळे बाजू मांडतील। पोलीस या संदर्भामध्ये जेवढी तत्परता दाखवतात तेवढी तत्परता लोढा प्रकरणामध्ये का दाखवत नाही? पुणे पोलिसांकडे तपास आहे, पिंपरी चिंचवड पोलिसांकडे तपास आहे, मुंबई पोलिसांकडे तपास आहे। या ठिकाणी पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन सगळी माहिती दिली, ठीक आहे, त्यांना अधिकार आहे। मग लोढांच्या संदर्भामधले का पत्रकार परिषद घेतली जात नाही? तिथले FIR सुद्धा आम्हाला मिळत नाही अजून। या प्रकरणाच्या संदर्भामध्ये मी वारंवार सांगितलं आहे, माझा जावई दोषी असेल तर मी समर्थन करणार नाही, परंतु अलीकडे जे पोलिसांचं दाखवणं आहे, पाहणं आहे, मला सर्व माहिती जवळपास पोलीस अधिकाऱ्यांकडून मिळते अनऑफिशियली। मला माहीत आहे की काल सकाळी 10-11 वाजेपासून चालू होतं, पोलिसांची मीटिंग झाली। पोलिसांनी मीटिंगमध्ये संध्याकाळी सर्व पोलिसांना थांबवून ठेवलं, दुपारी थांबवून ठेवलं। संध्याकाळी त्या ठिकाणी पोलिसांना सांगितलं की एखाद्या ठिकाणी आम्हाला रेड घालायची आहे। संध्याकाळी कसं समजलं यांना रेड घालायची एका व्यक्तीवर? पण जे काही या तपासातला भाग आहे, मी याच्यावर आज बोलू इच्छित नाही। की याच्या संदर्भामध्ये मी पण पाठपुरावा करणार आहे की सत्य काय आहे ते जनतेसमोर आलं पाहिजे।